नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज पुन्हा एकदा शेतकरी जीवन चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बरेच दिवसांना मोठ्या व्हिडिओमध्ये आपली मुलाखत होऊ राहिली आणि मी आज इकडं खाली आलो भुईमुगाला चक्कर मारायला. पहा भुईमुग पहा आपला भारी झाला आहे. निंदून खुरपून खत बीट टाकून पाणी बिणी भरून चांगला भारी उतरलं, मस्त झाकळत चाललं आहे वावर. आलतो आज चक्करला सहज. खत म्हणजे निंदून खुरपून खत टाकून पाणी भरून गेलो आता 4-5 दिवसापूर्वी आणि बरेच दिवसांना आलो इकडे चक्करला फेरफटका माराय. म्हणलं चला आज तण बराच वेळ होता ना निंदून खुरपून, तर परत उतरलं नाही पाहायला आलतो. तर उतरलं परत. तण तर काय हटत नाही, का वर उतरतच राहणार. पाय इडे हे काय पहिलं राहील किंवा नवीन उतरेल. आता पहिला नेता पाय एवढा राहिलाय मोठा पेड हे राहत आहे. अचानक नेता करू हप्ता विसरून. तर मित्रांनो आपले गोडेवाला इड वांग का शेंगा भरपूर राहत्याला, अजून फवारा बिवारा त्याला चालू आहे. तर तुम्हाला आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इकडे गहू आहे आपला स्वांगायला आलाय. म्हणजे अजून काही लगेच स्वांगाय नाही येईल, पण बारडा झालाय. तर चला आपण ओंब्या खोडू आता. त्याच्या भारी गहू झालाय. 2 ठिकाणी पेरेला नाही, इडही पेरेला आणि वरही पेरेला आहे. तिकडं कांद्या शेजारी वैरणी शेजारी. तर वा वांब्या एकदम भारी आहे. दाणं बिणं मस्त असतील. जबराट वांबे दंडम दाणं आहे एकदम. वांबे पा एकदम दंडम आहे. हा नाही एवढा खास झाला, पण तिकडून जवळचा एकदम भारी झालं आहे. तर चला आता आहे ना मी वांब्या खोडतो आणि मग तुम्हाला भिजून दाखवतो. मस्त एकदम भारी लागते. तर खोडायला म्हणजे मी फडका घेऊनच आलो आहे बांधून न्यायला पेंडका. तर चला वांब्या मोडून घेतो खोडून. तर मित्रांनो वांब्या खोडताना काय मोडताना एवढा डिक्लिअर व्हिडिओ काढायला भेटणार नाही. दोन्ही हात लावायला लागतं. आता इकडं दिसलं तर ठीक, जॉईंट राहतो पा गावाला. इकडं पेर राहता पेरा, हे पेरात मोडायला लागत. इकडे धरायचं आणि वाकवायचं तर कटक्यान मोडून येते पा, डायरेक्ट तुकडा होतो. तर अशा खोडायला लागत्या वांब्या, मोडायला लागत्या. चला मग खोडून घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला खोडून झाल्यावर पुढची प्रोसेस. तर मित्रांनो एवढ्या खोडल्या एक पेंडीभर. तर या मित्रांनो बुजून खायची चव वेगळीच राहते. आपण जाऊ आता बुजायला आणि इकडे गँग आले तिकडे फिरव ना. खायच्या वांब्या हा. तर पब्लिक हसू राहिले वांब्या बुजायच्या म्हणून. गँग मोकार गोळा झाले वांब्या खायला. चला आता जाऊ घरी. घरवाले आले आता, ते तिकडे वालाच्या शेंगा कुडाय जायच्या कालवणाला याला आले. चला अगोदर शेंगा कुडायला ना मदत करू जरा, वाकून धरू तू ते तिडल्या भोपड्या कुठं आणि मग जाऊ बुजायला. आलो आता घरी घेऊन वांब्या आणि इकडं गबाळ गोळा केलाय आणि नुसतं पीठ येतो आता. हवाय सुटायला पेटत एक नाही. तर पेटली तर झाले आपले इस्त पेटून. चांगल्यापैकी जरा पेटून देतो. चांगलीच पेटली. देतो आता वांब्या आणि धरतो जाळावं. अशा जाळावर धरायला लागते.
जाळा बराच लागत सगळा गाबाळा अख्खा पेटला एकखटी अशा फिरवून घ्यायला लागत्या अंगून ते अंगून जरा 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 जाळा हाताला शेकलेले लागतो एक साईडनं झाल्या काळ्या बऱ्यापैकी बुजल्या तर दुसरी साईड फिरवले असे अंगून ते अंगून फिरवायला लागते ही साईड राहिलेस बऱ्यापैकी बुजून घ्यायच्या चांगल्या लय नाही जाळायच्या ना तुम्ही मग डायरेक्ट दाणं काळं पडून जातात जळून हिसाबातच बुजायच्या आता जेव्हा बिथून टाकून जाता लय चटकं सुटलो मग काढीनं मग ना गोळा करून घेईल कडून लय नाही जळून द्यायला लागणार ना तर मग दाणं जळून जाते तर झाल्या बुजून बा मस्त बुजून झाले आता आता फुकून पाकडून घेतो मग काय सुरुवात करतो आता हातात घ्यायच्या अशा सोळायच्या पाट्या बस नियम दाखवायचे हा शंभूला याचा चोळता अशा चोळायच्या का रे अशा चोळायच्या हे असं भुकटा मग पाकडून काढायच्या ना झालं चांगल्या करून बरं लागते का टचकच गेला वाटत एवढं गोड लागते चला मी खातो आता लयच भारी लागते